ये पेरू का है, दानिम पेरू और अपना संतरा सीताफल इसको यूज़ होता है। वो आम का है, वो तीनों आम का साइज। मतलब आम से मतलब फ्रूट से क्या? हाँ फ्रूट्स, वो अपना मैंगो। हाँ भाई, अलग अलग फ्रूट के लिए अलग अलग। बढ़िया है। ये इसकी तो ज़्यादा ज़रूरत है अभी। अच्छा, मतलब मार्केट में क्या है? ये एक्सपोर्ट क्वालिटी निकलता है। हाँ भाई। क्वालिटी निकलेगा, वेस्टेज कम होगा। ये भी अच्छा किया आपने, ये मतलब नंबर दे दिया इस पे, जिसको हाँ। ऑनलाइन बुलाना होगा तो डायरेक्ट बुला सकते ऑनलाइन ऑर्डर कर दिया तो आपको घर तक पहुंचा देता है। हैं। प्रॉपर कहाँ की है सर कंपनी? आंध्र प्रदेश। आंध्रा। ओनर हो क्या? ओनर हो? हाँ। एकच आहे का हे पॅम्पलेट? दुसरा असेल तर दुसरं. दोन आहेत त्याच्यामध्ये आहे की? आता जर आम्ही हे गृहीत धरलेलं आहे की शेतकऱ्याकडे गाय आहे, बरोबर, याच्याकडे असेल त्याला गाय घ्यावं लागणार, त्याच्याशिवाय शेती होणारच नाही. आज ना उद्या गाई, ब्राझील असा देश आहे आपल्या देशामधून, त्यांनी गिर गाई नेल्या, वळू नेला होता आणि गाय नेली. ब्राझील गिर गाई त्यांनी याची ज्या गाई आहेत त्या बाहेर काढल्या, पूर्ण ते चालवलं. गिर तर आपली आहे ना, बरोबर आहे. आज ते आपलं घेऊन त्याच्यावर त्यांचे पेटंट असतात, म्हणून गायचं आवश्यक नाही, गाईशिवाय शेती होणार नाही, बरोबर. आता शेण आपल्याला विकत घ्यावं लागणार नाही, गाय असेल तर गोमूत्र घ्यावं लागणार नाही, पान घ्यावं लागणार नाही. गूळ आपल्याला विकत घ्यावं लागतो, 25 रुपये किलोनं गूळ घेऊन तर टाईम तुम्हाला साधारणतः 1250 रुपये आहे. नंतर तुम्हाला 2.5 किलो वापरायचं आहे, साधारणतः 75 रुपये त्याची कॉस्ट जाणार आहे, बरोबर. तांदळाचं पीठ, तांदूळ एकदम स्वस्त आहे आपल्याला, रेशनिंगचा तांदूळ जो 2 रुपये 4 रुपये 10 रुपये किलोच्या वर तांदूळ जात नाही, बरोबर. आणि कल्चर सुरुवातीला आम्ही देतो, कंपनी देते, आणि नंतर 30 रुपये आपण 100 ग्रॅमचं पॅकेट येतं, 100 रुपयाची अमाऊंट अशा पद्धतीने येतं. जर तुम्ही ऑनलाईनला गेलं तर ते तिथे जे चार्जेस असतात ना ते तुम्हाला लागतात. अशा पद्धतीने घेऊन जाते. नाही, याच्यात व्हिडिओ काढलाय, येऊन जातो.